नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गावाकडचं जीवन आणि रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज ना मी माहेरी चाललेली आहे. तर त्यासाठी ना शेतातला जो नावडा होता ना तो घेतलेला आहे, म्हणजे थोडासा भाजीपाला घेतलेला आहे. आणि ही लाडूबाई ना पाठीमागं लागली होती आणि दोघींना पण यायचं होतं मामाच्या घरी. मामाच्या घरी येण्याचा ना आनंद वेगळाच असतो. पण ना गाडीमध्ये जागा नव्हती, त्याच्यामुळे म्हटलं नको. जाताना आहे पण येताना ना जागा राहायची नाही, म्हणून म्हटलं नको. तर ना आज माझ्या मोठ्या बहिणीला ना कडवळ घेऊन जायचं होतं ना, त्यासाठी कडवळ कापायला आम्ही चाललेलो होतो. आणि मग ना नंतर मग पिऊला म्हणलं एवढं हौदात जागा आहे, नंतर काय जीव राहिला नाही. मग पिऊला म्हणलं घेऊन येऊ का, मग म्हटलं आता यावा घेऊन. आणि वेळा पण राहिलेला होता, तसा वेळा होता. पण काय बारक्या मावशीचा जीव काय तिच्या पिहूत गुंतलेला होता. पिहूचं असं तोंड बारीक झालं होतं मला यायची, मग तिला जमलं चल का नाही महिना यायचं. लय ती जीव बाईचा. ऐकती. मग तेच ना, तुझी लेख नाही आली सगळा जीव. एखादी गोण घेतली असती का परवा. मग ना पुढं ना पिऊ, सिद्धी आणि समृद्धी या तिघीजणी बसलेल्या आणि आम्ही मग तिघी बहिणी ना पाठीमाग गप्पा मारत मारत ना कधी घर आलं हे कळलंच नाही ना. मग आम्ही तिघी बसलो होतो पाठीमागं. चला कडवळ कापायला का मोबाईल बघायला. हा तू नको येऊन तो लेकींना तसंच हे कर, संपळ मग त्यांना. आंबा कापून दे. तू स्वयंपाक बनव. येऊ का? बघूया. येऊ का? हा चल, आल्या बनवून स्वयंपाक. तू बनवशील का? मग हा बनवू. हां येऊ का पण नका? नको येऊ बाई, नेऊ नका राहायचं आणलंय का आम्हाला. चल चालायचीच आहे. घरी आल्यावर ना मग पाणी पिलं आणि मग तसंच मग म्हटलं चला ऊन झालेलं आहे, आम्हाला पोचायला 11 वाजले, तसंच उशीर झालेला आहे. आणि हे आहे जुनं घर. खालच्या घरी जर आलं जुन्या तर आईच्या साऱ्या आठवणी जागी होतात. आमचं लहानपण इथंच गेलेलं आहे आणि नकळत काही ना गोष्टीकडे ना वळतं. तर आता बघा ही मोगरा आणायला गेली, तर मोगऱ्याला एवढी फुलं होती, भरगच्च असा भरलेला होता फुलांनी. मी तो गोठा, पुन्हा पोल्ट्री, जे रुमा वगैरे होतं जुनं, ते सोनं जास्त आठवलं तर. आणि मग आता नाही तर एवढं असं कडवळ आहे, मग ते आता कापून घ्यायचं आहे. आणि पेरूला ना एवढे बारीक बारीक पेरू आलेले आहे ना, खूप असं पेरूचं झाड लढून गेले ना. आणि लिंबाची झाडं खूप अशी जुनी आहे, कढीपत्ता. आणि मग त्यानंतर ना मग मधलं काय शूटच केलं नाही का, पावसाने वातावरण झालं होतं, त्यामुळे ना मग पटकन असं तिघींनी आम्ही कडवळ कापून घेतलं, रचलं. आणि मग आता आम्ही घरी निघालेलो आहोत. तोपर्यंत तिला म्हटलं कढीपत्ता घ्यायचा होता. हे आईने लावलेला कढीपत्ता, एक झाड लावलं होतं त्याचं बघा पी पडू नका एवढी झाडं उगलेली आहे. तसं कढीपत्त्याची शेती केलेली आहे असं झालेलं आहे. मग आता ना वातावरण पावसानं झालं होतं, पण एकतर शेतात घर असल्यामुळं चिखलातून काही गाडी जायची नाही, त्यामुळे घाई आम्ही आता निघालो होतो. पण आता घरी चाललेलोच होतो वरती बंगल्यावरती. तर म्हटलं चल घर बघून जाऊया. तर ती म्हणली घर बघायचं, तर म्हटलं चल जाऊ. इथं काय काहीच नाही, पण असं काही नाही की इथं काही नाही असं म्हणून, काही काही गोष्टी इथंच आहे. तर हा वट्टा वगैरे या जुन्या आठवणी आठवलं तर खूप असं रडायला येतं की आईचं हे जेव्हा असतो, आईच्या आठवणी. मग काही मधलं शूट केलंच नाही. घरी आलो, येताना यांना ना कचोरी आणलेली होती, त्याच्यावर त्यांनी ताव मारला. चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.